मी दिनेश बडोरे आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये। आपण आजच्या भागामध्ये इयत्ता 12वीचा नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर प्रोग्रॅमिंग। यालाच आपण शॉर्टमध्ये LPP असं म्हणतात, म्हणजे लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम्स। आता या भागामध्ये आपल्याला काय बघायचे, काही की पॉईंट्स लिहिलेले आहेत। मग आता याच्यामध्ये पहिला पॉईंट जर बघितला तुम्ही तर इक्वेशन म्हणजे काय हे थोडंसं बेसिक भाग आपण थोडंसं बघूयात। इक्वेशन आपण यापूर्वी बघितलेलं आहे की अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघूयात। यापूर्वी आपण जर समजा तुम्हाला कुठलंही एखादं एक्सप्रेशन दिलं आणि त्याच्यामध्ये जर एक्स वाय असे व्हेरिएबल्स असतील, कॉन्स्टंट असतील, तर त्याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणतो। जसं की आपण म्हणलं की 5x + 2y अशा पद्धतीनं कुठलाही एखादा एक्सप्रेशन लिहिलात तुम्ही तर त्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणूयात। आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये इक्वॅलिटी जर आपण ॲड केली, म्हणजे इज इक्वल टू हा साईन तुम्ही ॲड केलात आणि पुढे तुम्ही कुठलाही एखादा नंबर लिहिलात किंवा कॉन्स्टंट लिहिलात तर तो इक्वेशनमध्ये कन्वर्ट होईल। म्हणजे अशी इक्वॅलिटी ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत तर ते इक्वेशन। आतापर्यंत आपण इक्वेशन्स काय आहेत हे पाहिलेले आहेत, म्हणजे इयत्ता 5वी पासून आपण इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं। सॉल्व्ह द इक्वेशन म्हणलं की आपण काय करतो, त्याच्यामध्ये असणारा जो व्हेरिएबल आहे ना तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधतो। आता इथं आपल्याला ठीक आहे, लिनियर इक्वेशनचा जर विचार केला तुम्ही, इक्वेशनमध्ये परत आपण काही पुढचा भाग असा पाहिला की लिनियर इक्वेशन, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्यूबिक इक्वेशन। मग ज्या इक्वेशनचा जो डिग्री आहे तो जर 1 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन असं म्हणलं होतं। आता डिग्री म्हणजे काय हे पण यापूर्वी बघितलेलं आहे आपण। डिग्री म्हणजे त्या एक्सप्रेशनमधला व्हेरिएबलचा सर्वात मोठा घातांक, द हायेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ दॅट टर्म। त्या टर्मच्या बाबतीत बोललो मी, आणि त्या पूर्ण एक्सप्रेशनच्या बाबतीत, त्या पूर्ण इक्वेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तिथं पण तसंच असेल की प्रत्येक टर्मचा तुम्ही डिग्री बघा आणि सगळ्यात मोठी जी काही सगळ्यात मोठा जो ऑर्डर असेल तर तो काय असेल, त्या इक्वेशनचं डिग्री असेल। लिनियर इक्वेशन बघितलं तुम्ही तर ज्याची डिग्री किती असली पाहिजे म्हणलं तर ती 1 असली पाहिजे। कोणत्याही व्हेरिएबलचा हायेस्ट घातांक किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे। लिनियर इन इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। आता बघा, इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघितलं आपण इयत्ता 10वी आपण याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे। जेव्हा 2 लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत, जेव्हा 2 इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत, आता कुठलाही इक्वेशन म्हणजे काय, एक लाईन रिप्रेझेंट करतो। ती लाईन कसं ड्रॉ करायचं किंवा ग्राफिकली आपण 2 लाईनचं सोल्युशन सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। आता लाईनचं सोल्युशन म्हणजे काय असेल, गृहीत धरा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, तर त्या 2 रेषा एकमेकांना ज्या पॉइंटमध्ये छेदलेल्या आहेत तर तो काय असेल, सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन। त्या 2 इक्वेशन म्हणजे हा जो पॉइंट आहे ना तो दोन्ही लाईनवर लाय करतो आणि तो काय करेल, त्याच्या एक्स आणि वायच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत तर ते काय करेल, दोन्ही लाईनमध्ये किंवा दोन्ही इक्वेशनमध्ये तुम्ही ठेवलात तर ते इक्वेशन सॅटिस्फाय करेल। तर जसं आपण इक्वेशन इन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघितलं, तसंच आपल्याला आता लिनियर इन इक्वेशन बघायचं। आता इन इक्वेशन म्हणजे काय, इक्वॅलिटीचा साईन तिथं नसणार आहे, तिथं काय असेल, इक्वॅलिटी नसेल तर तिथं एक तर लेस दॅन ऑर इक्वल टू असेल किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल। ही झाली लिनियर इनइक्वॅलिटी इन 2 व्हेरिएबल्स। बघा इथं 2 व्हेरिएबल आहेत आणि त्याचा इंडेक्सचा जर विचार केला तुम्ही तर इंडेक्स सुद्धा किती आहे, म्हणजे मॅक्झिमम इंडेक्सचा जर पाहिला तुम्ही तर तो 1च आहे। मग इथं आपण काय पाहिलं की लिनियर इनइक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये इनइक्वेशन म्हणजे काय, जिथं असे साईन तुम्हाला दिसतील, म्हणजे इक्वॅलिटीचं साईन तुम्हाला दिसणार नाही, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, हे काय आहे, इनइक्वॅलिटी आहे। त्यानंतरच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की कॉन्व्हेक्स सेट म्हणजे काय। कुठलाही एखादा सेट, यापूर्वी आपण सेट हा स्वतंत्र चॅप्टर पाहिलेला आहे, मला वाटतं 9वीला आपण पाहिलेलं होतं।
मग त्याच्यामध्ये सेट म्हणजे काय, तर अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट असं म्हणलं आपण. विविध जे काही ऑब्जेक्ट आहेत, जे की सारख्या प्रॉपर्टी ज्या आहेत ते एकत्र करतो आपण आणि त्याचा सेट बनवतो. मग कुठलाही एखादा सेट ज्याचे कुठल्याही पॉईंट्स, आता गृहीत धरा हा एक सर्कल काढलं मी आणि याच्यामध्ये या सेटमध्ये, कारण सेट रिप्रेझेंट करताना आपण वेन डायग्रामनं दाखवलेलं होतं. मग तो वेन डायग्राम कसा पण असेल, जर समजा तुम्ही असा एखादा पण कुठल्याही प्रकारचा एक तुम्ही क्लोज शेप काढलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोन बिंदू घेतलात आणि या दोन बिंदूला जोडणारी रेषा, आता इथं आणि ए आणि बी हे दोन बिंदू घेतलं मी, त्यानंतर इथं सुद्धा कुठलेही दोन बिंदू घेतलो मी, हा ए आहे म्हणूयात, हा बी आहे, आणि या दोघाला परत जोडलं, तर इथं तुम्हाला काय दिसून आलं बघा, तर जी काही या दोन बिंदूला जोडणारी जी काही रेषा आहे, जे काही सेगमेंट आहे, तो कुठं आहे, त्या सेटमध्येच आहे. जेव्हा अशा प्रकारचे सेट्स आपल्याला दिसतात तर त्याला आपण कॉन्व्हेक्स सेट असं म्हणतो. उदाहरणार्थ आता एखादं कॉन्व्हेक्स सेट नसणारं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्या बुकमध्ये असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता याच्यामधले जर हा एक बिंदू ए म्हणला आणि हा बी म्हणला, या दोघाला जोडणारी रेष जर मी काढली तर हा जो भाग आहे, तर हा भाग हा आपल्या सेटमध्ये येत नाही, म्हणून या सेटला तुम्ही कॉन्व्हेक्स सेट असं म्हणू शकणार नाही. बरोबर. त्यानंतर आपल्याला हे कॉन्व्हेक्स सेटचा जर विचार केला तर कॉन्व्हेक्स सेट हे दोन प्रकारचे असू शकतात, बाउंडेड पण असेल आणि अनबाउंडेड पण असेल. आता बाउंडेड अनबाउंडेड का आहेत हे थोडंसं आपण जेव्हा या पुढचा भाग बघू तेव्हा आपल्याला व्यवस्थित लक्षात येणार आहे. त्यानंतर सोल्युशन ऑफ सेट कुठलाही, आता याच्यामध्ये बघा एखादी लाईन आहे, आताच तुम्हाला सांगितलं मी, जेव्हा दोन रेषा एकमेकाला छेदतात तर त्याचं सोल्युशन म्हणजे काय म्हणलं होतं तुम्ही, तर त्या दोन्ही रेषेंना सॅटिस्फाय करणाऱ्या एखाद्या बिंदूचे जर तुम्ही कोऑर्डिनेट शोधलात तर तो काय असेल, सोल्युशन ऑफ दॅट टू लाईन्स. परत मग आता इथं लिनियर इनइक्वॅलिटीमध्ये सुद्धा तसंच असेल. इनइक्वॅलिटीचा ग्राफ काढायचा आपल्याला, तेव्हा तुम्हाला आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. इनइक्वॅलिटीच्या ग्राफमध्ये सोल्युशन काढत असताना कशा पद्धतीनं आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे ते पण आपण यापुढे बघणार आहोत. एक्झरसाइज 7.1 मधील हा एक्झाम्पल आहे. इयत्ता 11वीला आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग हा एक चॅप्टर होता, पण तो वगळलेला आहे आणि तो चॅप्टर वगळून आपल्याला हा बेसिक भाग कुठं इयत्ता 12वीमध्ये मर्ज केलेला आहे. त्याच्यामुळे एक्झरसाइज 7.1 जो आहे तो खूप सोपा असं एक्झरसाइज आहे. बघा इथं सॉल्व ग्राफिकली असं दिलेलं आहे. कुठलाही इक्वेशन ग्राफिकली सॉल्व करत असताना आपण काय करतो, तर त्या लाईनमध्ये असणारे जे काही व्हेरिएबल्स आहेत, जसं की एक्स आणि वाय दिलेले असतील तर तुम्ही त्याला सॅटिस्फाय करणारे काही पॉईंट्स ड्रॉ करतात किंवा पहिल्यांदा शोधून आपण तिथं ड्रॉ करतो. त्याच पद्धतीने इथं जर बघितलं तर एकच व्हेरिएबल आहे, तर एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. मग इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस आणि इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस आपल्याला माहिती आहे. म्हणजे जेव्हा आपण इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिसचं म्हणलात तुम्ही, इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू 0 असतो आणि इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस हा असेल एक्स इज इक्वल टू 0. आता इथं इनइक्वॅलिटी काय दिले, एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. आता एक्स इज इक्वल टू 0 ही लाईन आहे, बरोबर. आता आपल्याला ग्रेटर व्हॅल्यूज पाहिजेत. ग्रेटर व्हॅल्यूज पाहिजे म्हणजे हा आपला सोल्युशन सेट जो असेल तर या बाजूला असेल, ठीक आहे. ग्रेटर बघा इथं आपण काय घेऊयात, हा इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस तुम्हाला माहिती आहे, एक्स इज इक्वल टू 0 आहे. आपल्याला व्हॅल्यूज कशा पाहिजे आता, तर त्या ग्रेटर पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला सोल्युशन सेट कोणत्या दिशेला आहे हे शोधण्यासाठी आपल्याला ओरिजिनच्या साईडनं आहे का नॉन ओरिजिनच्या साईडनं आहे, हे एखादा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिल्यास आपल्याला कसं पाहायचं आहे ते पण पाहूयात. पण तत्पूर्वी इथं एक्सच्या व्हॅल्यूज मोठ्या आहेत म्हणजे कोणत्या बाजूला आहेत, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या, तर याचं सोल्युशन सेट जो असेल तो अशा पद्धतीनं तुम्ही दाखवू शकता. म्हणजे हे काय झालं, एक्स इज इक्वल टू एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 असेल आणि जर वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 जर बघायचं म्हणलं तुम्ही तर वायच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आपण वरच्या बाजूला घेतो.
मग वायच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू वरच्या बाजूला आहेत आणि इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस तुम्हाला माहित आहे तो काय आहे, वाय इज इक्वल टू झिरो. वाय इज इक्वल टू झिरोचे लाईन ही आहे, परंतु आपल्याला इनइक्वॅलिटी दाखवायची आहे आणि ती कशी आहे, वायच्या व्हॅल्यूज ग्रेटर दॅन झिरो आहेत म्हणजे ते पॉझिटिव्ह आहेत. मग ते पॉझिटिव्ह व्हॅल्यूज वायच्या कोणत्या बाजूला आहेत, तर या बाजूला आहेत. मग तुम्ही घेत असताना याचा जो काही सोल्युशन सेट असेल तो कोणत्या बाजूला असेल, वरच्या बाजूला असेल. ठीक आहे, तर याच्या पुढील एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा आपल्याला जे इनइक्वॅलिटीज दिलेले आहे ते आहे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे एक्स इज इक्वल टू झिरो, तर वाय ॲक्सिस म्हणजेच एक्स इज इक्वल टू झिरो आहे. आपल्याला एक्सच्या कशा व्हॅल्यू पाहिजेत आता, तर त्या निगेटिव्ह पाहिजेत म्हणजे झिरोपेक्षा लहान व्हॅल्यूज पाहिजे. मग एक्स ॲक्सिसवर झिरोपेक्षा लहान व्हॅल्यू आपण इकडे निगेटिव्ह घेतो आणि इकडे पॉझिटिव्ह घेतो, बरोबर. मग आपल्याला जो काही सोल्युशन सेट मिळणार आहे तो या इनइक्वॅलिटीचा तो कुणीकडे असेल, तर निगेटिव्ह साईडला असेल. म्हणजे आपला सोल्युशन सेट दाखवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे ॲरो मार्क करून दाखवू शकता. आणि हे कोणत्या इनइक्वेशनचा आपण दाखवलं, तर एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो. त्याच पद्धतीनं वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो. वाय इज इक्वल टू झिरो हे कुणाचं इक्वेशन आहे, तर एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे. मग वायच्या निगेटिव्ह व्हॅल्यूज कोणत्या बाजूला असतो ते माहिती आहे तुम्हाला, ते आपण खालच्या बाजूला दाखवतो. म्हणजे इकडे निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे, तर निगेटिव्ह व्हॅल्यूज या बाजूला आहेत. म्हणून आपण आपला जो काही सोल्युशन सेट आहे तो कुणीकडे असेल, वाय ॲक्सिसच्या खालच्या बाजूला जे ॲरो केलेले आहेत. तर हा अनबाउंडेड रिजन आहे. आता आपण कॉन्व्हेक्स सेट बघितलं, त्या कॉन्व्हेक्स सेटमध्ये आपण बघितलेलं होतं की काही कॉन्व्हेक्स सेट बाउंडेड आहेत, काही अनबाउंडेड आहेत. तर हा अनबाउंडेड आहे, या बाजूला तो कसा आहे, अनलिमिटेड जात आहे. इकडे पण त्याच पद्धतीनं असेल. ठीक आहे, तर हे इनइक्वॅलिटीचे आपण अशा पद्धतीनं ग्राफ काढलेले आहेत. या पुढील एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला 4 छोटे एक्झाम्पल दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. म्हणजे आपल्याला असा एक सोल्युशन सेट घ्यायचा आहे. आता दोघांना मिळून तो कॉमन सोल्युशन असला पाहिजे. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो म्हणजे एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण यापूर्वी बघितलं होतं आता की एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो म्हणलं. आता हा ओरिजिन आहे, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. याचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू झिरो, याचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू झिरो. एक्स इज इक्वल टू झिरो आपण ही लाईन म्हणलं. आपण आपल्याला काय पाहिजे, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत ना ते ग्रेटर पाहिजे होते. मग ते कोणत्या बाजूला असतील, पूर्ण या बाजूला असतील. आता इथं सोल्युशन सेट दाखवत असताना मी एकच आरो याच्यासाठी दाखवलं की आपल्याला आता कॉमन रिजन जो आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, शेडेड करायचं आहे. हे झालं पहिल्या इनइक्वॅलिटीचं, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरोचं हे घेतलं. आता वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरोचं घ्यायचं आहे. वायच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज या तुम्ही सोल्युशन सेट दाखवताना इकडे पण दाखवू शकतात. म्हणजे वायच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज कोणत्या वरच्या बाजूला असतील, एक्स ॲक्सिस म्हणजेच काय म्हणलं आपण, वाय इज इक्वल टू झिरो. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू झिरो आणि वायच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्यायचे आहेत म्हणजे ते कोणत्या बाजूला असेल, वरच्या बाजूला असतील. मग आता इथं जर पाहिलात तर कॉमन रिजन या सोल्युशन सेटचा कॉमन रिजन ज्याला की आपण कॉमन सोल्युशन सेट असं म्हणूयात, तर तो कोणता आहे, तर फर्स्ट क्वाड्रंट आहे. इथं तुम्हाला लक्षात आलं असेल हा भाग फक्त याच्याशी रिलेटेड आहे आणि हा भाग फक्त याच्याशी रिलेटेड आहे. आपल्याला असा रिजन पाहिजे जो दोन्हीमध्ये कॉमन पाहिजे. मग दोन्हीमध्ये कॉमन असणारा भाग हा आहे, तर याला आपण शेडेड करून दाखवूयात. तो अशा पद्धतीने आपण शेडेड करूयात. तर हे काय दाखवेल, तर एक्स is greater than or equal to 0 and y is greater than or equal to 0 चा याचा हा काय असेल, कॉमन सोल्युशन सेट असेल. तर इथे लिहू शकता तुम्ही की अ शेडेड रिजन, आता या सर्वांचं एक कॉमन आन्सर असं लिहू शकता तुम्ही, अ शेडेड रिजन shows
कॉमन सोल्युशन सेट किंवा असं म्हणू की ग्राफिकल सोल्युशन सेट असं म्हणलं तरी चालेल. शोज ग्राफिकल सोल्युशन सेट. बघा या सर्व या चारही क्वेश्चनला आपण हा कॉमन आन्सर लिहित आहे मी. आन्सर फक्त कॉमन आहे रिटर्नमध्ये, पण प्रत्येक एक्झाम्पलचा ग्राफ मात्र वेगळा आहे. त्यानंतर इक्वेशन जो आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये काही इनइक्वॅलिटीज दिले, ते काय आहेत? एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. जेव्हा तुम्ही एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणलं तर इट रिप्रेझेंट द फर्स्ट क्वाड्रंट. तुम्ही इथं बघितलं. आता आपण एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0चा ग्राफ बघायचा आहे. तो कसा असेल? एक्स इज इक्वल टू 0चं ग्राफ तुम्हाला माहिती आहे, वाय ॲक्सिस म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0. तुम्हाला काय पाहिजे? लेस व्हॅल्यूज पाहिजेत. लेस व्हॅल्यूज कोणत्या बाजूला आहेत? लेफ्टला आहेत. मग आपण इकडे हा सोल्युशन सेट इकडं असू शकेल की सॉरी इकडं आहे पहिल्याचं. आता इथं वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0चं पाहूयात आपण. वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वायच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज तुम्हाला पाहिजे. मग त्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज कुठं असतील? या बाजूला आणि इकडं पण असतील. पण कॉमन रिजन तुम्हाला लक्षात आला असेल. आता याचा कॉमन रिजन कोणता आहे? तर हा सेकंड क्वाड्रंट जो आहे ना, तर याचा कॉमन सोल्युशन सेट आहे. मग आपण इथं याला थोडंसं शेडेड रिजनला दाखवूयात. हा काय असेल? तर एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आणि वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 चा काय आहे? कॉमन सोल्युशन सेट आहे. यालाच तुम्ही याचं आन्सर सुद्धा असंच लिहू शकता तुम्ही, अ शेडेड रिजन शोज ग्राफिकल सोल्युशन सेट. म्हणजे प्रश्न तुम्हाला म्हणले ना, सॉल्व ग्राफिकली. सॉल्व म्हणजे सोल्युशन काढा आणि कशाच्या साह्यानं? ग्राफच्या. म्हणून हा जो शेडेड पोर्शन आहे ग्राफमध्ये, तर हा काय आहे? ग्राफिकल सोल्युशन आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. एक्सच्या व्हॅल्यूज लेस कुठं आहेत? एक्स इज इक्वल टू 0चा हा वाय ॲक्सिस जो आहे तो एक्स इज इक्वल टू 0 आहे. ओके. मग एक्सच्या व्हॅल्यूज कशा पाहिजे आपल्याला? लेस पाहिजे. लेस पाहिजे मग ते एकतर या बाजूला आणि या बाजूला, हा पूर्ण इकडली बाजू जी असेल तर काय असेल? एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. त्यानंतर वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 0. एक्स ॲक्सिसचं सोल्युशन तुम्हाला, एक्स ॲक्सिसचा इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, तो वाय इज इक्वल टू 0 आहे. आणि त्याचं आपल्याला कसं घ्यायचं आहे? त्याच्यापेक्षा स्मॉल निगेटिव्ह व्हॅल्यूज पाहिजे तुम्हाला. मग निगेटिव्ह व्हॅल्यूज या खालच्या बाजूला असतील, तर या आणि या बाजूला असतील. आणि तुम्ही थोडंसं विचार केलात कॉमन सोल्युशन कोणतं आहे हे पाहिलात, तर क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट मात्र याचा सोल्युशन सेट असेल किंवा कॉमन सोल्युशन आहे याचा. मग आपण अशा पद्धतीनं याला काय करूयात? शेडेड रिजननं दाखवूयात. थर्ड जो क्वाड्रंट आहे तर याचं ग्राफिकल सोल्युशन असेल. परत तुम्ही याच्या खाली हे आन्सर लिहू शकता, अ शेडेड रिजन शोज ग्राफिकल सोल्युशन सेट ऑफ द गिवन इनइक्वॅलिटीज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एक्स ॲक्सिस म्हणजेच काय? वाय इज इक्वल टू 0. वाय ॲक्सिस म्हणजेच काय? एक्स इज इक्वल टू 0. हे काय सांगलेलो मी? त्यांचे इक्वेशन सांगलेलो आहे. वाय ॲक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0. मग एक्स इज इक्वल टू 0ची लाईन तुम्ही आता इथं ड्रॉ केलात. आपल्याला काय दाखवायचं आहे? इनइक्वॅलिटी दाखवायची आहे. मग ते कसं पाहिजे तुम्हाला? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पाहिजे. एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज कोणत्या बाजूला आहेत? तर या राईट साईडला घेतो आपण. तर ही आणि हे पूर्ण रिजन जो आहे इकडला, तर तो काय असेल? एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता आपल्याला काय बघायचं आहे? दुसरी इनइक्वॅलिटी तुम्हाला दिलेली आहे, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू लेस पाहिजे. एक्स ॲक्सिस म्हणजेच काय? वाय इज इक्वल टू 0. आपल्याला वाय इज इक्वल टू 0 नसून काय पाहिजे? आपल्याला लेस पाहिजे. मग लेस कुठं असेल? तर आपण या डाऊन साईडला काय असतील?
तर वायच्या निगेटिव्ह व्हॅल्यूज असतील. मग वायच्या निगेटिव्ह व्हॅल्यूज घेत असताना तुम्ही इथं बघा, तर कॉमन रिजन कोणता आहे, तर कॉमन रिजन हा भाग कॉमन आहे आणि यालाच तुम्ही काय म्हणाल, तर हा जो कॉमन सोल्युशन सेट आहे, तर दिस इज द ग्राफिकल सोल्युशन ऑफ गिवन इनइक्वालिटी इन क्वेश्चन नंबर 4. तुम्हाला हा भाग लक्षात आला असेल. खूप सोपा असा भाग आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं x इज इक्वल टू 0 म्हणजेच y ॲक्सिस आणि y इज इक्वल टू 0 म्हणजेच x ॲक्सिस. पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणल्या xच्या, तर या बाजूला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत xच्या, म्हणून तुम्ही या बाजूला त्याचं सोल्युशन सेट घ्या. yच्या बाबतीत जर बघितला तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, मग ते वरच्या बाजूला असतील. एक्सच्या बाबतीत जर तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यूज म्हणलं तर इकडल्या बाजूला लेफ्ट साईडला असतील. आणि डाऊनला आपण काय घेतो, y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0चे घेतो. तर याच्यामध्ये आपल्याला मोर दॅन वन इनइक्वॅलिटी म्हणजे इनइक्वॅलिटीचा तुम्हाला एक सेट दिला जाईल. 2, 3 असे इनइक्वॅलिटीज दिले जातील आणि त्याचा कॉमन फिजिबल रिजन किंवा कॉमन सोल्युशन सेट आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पुढील एक्झाम्पल बघा. क्वेश्चन नंबर 3 मधील पहिला क्वेश्चन आहे 2x - 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. यालाच तुम्ही इक्वॅलिटीच्या स्वरूपात थोडंसं लिहून याला सॉल्व करा किंवा इक्वॅलिटी ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 2x - 3 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू 3, तर x इज इक्वल टू येणार 3/2. इथं आपल्याला ग्राफ दाखवायचा आहे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3/2चा, म्हणजे 3/2 म्हणजेच किती आहे, 1.5 आहे. x इज इक्वल टू 0 ही लाईन म्हणजेच y ॲक्सिस आहे. मग x इज इक्वल टू कुठलीही व्हॅल्यू, जसं की जर समजा मी असं म्हणलं की x इज इक्वल टू k किंवा x इज इक्वल टू k असं म्हणलं, तर ही लाईन y ॲक्सिसला पॅरलल असेल. x इज इक्वल टू 0 y ॲक्सिस आणि x इज इक्वल टू k, तर ती इट इज पॅरलल टू y ॲक्सिस. मग ती y ॲक्सिसला पॅरलल असेल आणि त्या एका विशिष्ट बिंदूमधून जाईल जे x ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही x इज इक्वल टू 1.5 आहे, तर x इज इक्वल टू 1.5 ची लाईन ड्रॉ करू पहिल्यांदा. x इज इक्वल टू 1.5 ची लाईन असं ड्रॉ करता येईल. आता 1.5 म्हणलं तर हा इथं एकदम मध्यभागी याच्या मधला पॉईंट आहे 1.5. मग इथं आपण एक पॅरलल लाईन ड्रॉ करू. तर ही पॅरलल लाईन आपण ड्रॉ केली y ॲक्सिसला आणि याचं इक्वेशन काय आहे, तर याचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 3/2 लिहा किंवा x इज इक्वल टू 3.2 असं लिहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर आपल्याला याचं सोल्युशन सेट कोणत्या बाजूला आहे. आता लाईनचं सोल्युशन सेट म्हणजे या लाईनवरले सगळे पॉईंट्स आहेत, परंतु इक्वेशनचं झालं हे. इन इक्वेशनचं जर बघितलं तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, व्हॅल्यू कशा पाहिजेत आपल्याला. x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3/2. ग्रेटर दॅन म्हणलं तर ते ओरिजिनच्या अपोजिट साईडला असतील, कारण इथं या बाजूला निगेटिव्ह व्हॅल्यूज येतात किंवा या बाजूला 3/2 पेक्षा छोट्या व्हॅल्यूज आहेत. मग xच्या आपल्याला अशा व्हॅल्यू पाहिजे जे की या 3/2 पेक्षा मोठ्या पाहिजेत. तर आपला हा सोल्युशन सेट कोणत्या बाजूला असेल, तर ओरिजिनच्या अपोजिट साईडला असेल आणि ते अशा पद्धतीनं दाखवता येतील. इथं आपण एक ओळ सुद्धा ॲड करू शकता. x इज इक्वल टू 1.5 विच इज पॅरलल टू तर ही लाईन x इज इक्वल टू काही पण आलं की ती y ॲक्सिसला पॅरलल असते. इज पॅरलल टू y ॲक्सिस. पुढील प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे तुम्हाला. 2y - 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याला इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करा. 2y - 5 इज इक्वल टू 0. 2y इज इक्वल टू हा -5 पुढच्या बाजूला जाऊन हा झाला पॉझिटिव्ह 5. y इज इक्वल टू 5/2 म्हणजेच 2.5 असं घेतलं तरी चालेल. पण आपल्याला इक्वॅलिटी न घेता इनइक्वॅलिटीचं ग्राफिकल सोल्युशन पाहिजे. इनइक्वॅलिटी का असेल, तर ती असेल y इज ग्रेटर दॅन इक्वल टू. इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणून आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इथं 2.5 घेतला किंवा 5/2 घेतलं तरी चालेल. आता 2.5 हा कुठं असेल, 2 आणि 3च्या मध्यभागी एक्झॅक्ट इथं असेल, बरोबर.
आता सॉरी वाय एक्स ॲक्सिसवर दाखवलं मी, वाय ॲक्सिसवरला पाहिजे तुम्हाला आणि तो पॉझिटिव्ह आहे, तर वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह 2.5 कुठं आहे, इथं आहे 2 आणि 3च्या मध्ये. तर y इज इक्वल टू के, y इज इक्वल टू कुठलाही कॉन्स्टंट, तर हा कुणाला पॅरलल असेल, एक्स ॲक्सिसला. इथं लिहू शकता विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. y इज इक्वल टू कुठलाही जर तुम्ही घेतला तर ते पॅरलल कुणाला असेल, एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. आता आपण अशी एक लाईन ड्रॉ करू जी कशामधून जाईल, या 2.5 वायच्या 2.5चा जो कोऑर्डिनेट आहे तर त्याच्यामधून पास होणारी आपण एक लाईन ड्रॉ करू जी की कोणाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. आता याचा सोल्युशन सेट कोणत्या बाजूला आहे ते बघूयात आपण. इथं ग्रेटर दॅन लिहिलंय का लेस दॅन लिहिलंय हे आपण थोडंसं बघायचं आहे. इथं जर बघितलं तुम्ही वायची व्हॅल्यू ही 2.5 पेक्षा ग्रेटर आहे, मोठी आहे, म्हणजे मोठी म्हणल्यावर आपण वरच्या बाजूला घ्यावं लागेल, कारण वाय ॲक्सिसवरती त्याच्या व्हॅल्यूज जसं जसं आपण वर जातो तसं पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाढत जातात. तर आपला सोल्युशन सेट जो असेल तो अशा पद्धतीनं वरच्या बाजूला तुम्हाला ग्राफिकली दाखवायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे. इथं या सर्वांचं एक कॉमन आन्सर इथं परत खाली लिहिलेलं आहे, ते आहे द शेडेड पोर्शन रिप्रेझेंट्स द ग्राफिकल सोल्युशन ऑफ गिवन इनइक्वॅलिटी. दिलेली इनइक्वॅलिटी कोणती आहे, दिलेली इनइक्वॅलिटी आहे 2y - 5 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. तर या इनइक्वॅलिटीचा सोल्युशन सेट बघा, सोल्युशन सेटचा जर तुम्ही विचार केला तर आता लाईनवरती पॉइंट्स मिळतील तुम्हाला, परंतु इथं तुम्हाला प्लेन मिळेल. काय म्हणलो, इनइक्वॅलिटीमध्ये आपल्याला सोल्युशन सेट म्हणजे काय मिळेल, प्लेन मिळेल. आता त्याच्यात काही वेळेस बाउंडेड रिजन मिळेल आणि काही वेळेस अनबाउंडेड मिळेल. इथं जर बघितलं तुम्ही तर हा अनबाउंडेड रिजन असेल, आणि जेव्हा 2-3 इनइक्वॅलिटीचा आपण एकत्र विचार करू त्यावेळेस आपल्याला काही वेळेस बाउंडेड आणि काही वेळेस अनबाउंडेड फिजिबल रिजन किंवा कॉमन सोल्युशन सेट मिळेल. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला एक इनइक्वॅलिटी दिलेली आहे 3x + 4 लेस दॅन और इक्वल टू 0. बघा याला आपण इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करा. 3x + 4 इज इक्वल टू 0, 3x इज इक्वल टू -4, x इज इक्वल टू -4/3. बघा x ची व्हॅल्यू ही कशी आली, -4/3 आली. मग याला आपण इनइक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करू. आपल्याला इनइक्वॅलिटी कशी पाहिजे, लेसची पाहिजे, त्याच्यामुळं x लेस दॅन और इक्वल टू -4/3. आता -4/3 व्हॅल्यू कुठं असेल, जर पॉइंटमध्ये आपल्याला जर घेता येत नसेल तर एक काम करायचं, समान अंतरावरती रेषा घ्यायच्या आणि 1/3, 2/3, 3/3, 4/3 अशा पद्धतीने घेऊ शकता. म्हणजे बघा इथं आणखीन एक पॉईंट घेतो, या सर्वांनाच मी 1/3 घेतो. 3/3 म्हणजेच काय असेल, 1 असेल. इथं पण 3/3 म्हणजे 1, हा -1/3, -2/3, -3/3 म्हणजे -1 आणि हा -4/3. आता एक्स ॲक्सिसवर तुम्हाला -4/3 पाहिजे. एक्स इज इक्वल टू के म्हणजे कोणाला पॅरलल, वाय ॲक्सिसला. आता आपण म्हणलेलं होतं एक्स इज इक्वल टू कुठलाही कॉन्स्टंट असेल तर हा वाय ॲक्सिसला पॅरलल, आणि वाय इज इक्वल टू कुठलाही कॉन्स्टंट असेल तर तो कुठल्या एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. इथं आपल्याला या बिंदूमधून जाणारी एक रेष ड्रॉ करायची आहे, एक लाईन ड्रॉ करायची आहे जी कुणाला पॅरलल आहे, तर वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. तर एक लाईन आपण ड्रॉ करूयात. अशा पद्धतीनं ही लाईन असेल. इथं तुम्ही लिहू शकता x इज इक्वल टू -4/3. इथल्या लाईनला पण इक्वेशन द्या, y इज इक्वल टू 5/2 लिहा किंवा 2.5 दिलं तरी चालेल. त्यानंतर इथं इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. बघा आता याचा सोल्युशन सेट कोणत्या बाजूला असेल, कुठला प्लेन याचा सोल्युशन सेट असेल. बघा -4/3 आणि आपल्याला काय पाहिजे, आता लेस पाहिजे, त्याच्यापेक्षा लेस पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ओरिजिन साईडला सोल्युशन सेट घ्यायचं का नॉन ओरिजिन साईडला सोल्युशन सेट घ्यायचं, हे थोडंसं आपण कन्फ्यूज होतो. आता इथं एक्सची व्हॅल्यू जी आहे ना ती याच्यापेक्षा परत छोटी आहे.
याच्यापेक्षा परत छोटी आहे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज छोट्या कुणीकडे होत जातात तर लेफ्ट साईडला छोट्या होत जातात याच्यापेक्षा. म्हणून याचा जो सोल्युशन सेट आहे तो कोणत्या बाजूला असेल, नॉन ओरिजिन साईडला म्हणजे ओरिजिनच्या अपोजिट साईडला असेल. इथं प्रत्येकाचा आन्सर आपल्याला याच पद्धतीने लिहायचा आहे. द शेडेड पोर्शन रिप्रेझेंट्स द ग्राफिकल सोल्युशन ऑफ गिवन इनइक्वालिटी. तर यापुढील भाग आपण बघूयात.